नमस्ते. नमस्ते बाबा. कसे आहे? बस शांत. बरं चाललंय? हो. अभिलाल देवरे बोलतोय. हो, हो. नमस्ते दादा. बरं आहे सगळं? हो बरे. आणि काय चाललं नवीन? बस तुमचा बाकी आता कार्यक्रम पुढचं परवा काय. छान झाला तुमचा. हो. काहीतरी करत राहणं गरजेचं आहे आणि धडपड आहे तुमची त्या मापाने, काय अडचण नाही. मला तेच म्हणायचं आहे की पुढच्या भविष्यासाठी जर आपल्याला लढा द्यायचा असेल हां. तर संपूर्ण राज्यामध्ये चळवळ निर्माण जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे की. कारण कसं आहे, समजा आता तुम्ही सांगलीला जे उपोषण करणार आहे हां. त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे. हो, हो. परंतु संपूर्ण राज्यातल्या लोकांना जर आपण सांगितलं, हां. जे लोक इथं येत आहेत हां. त्यांनी सांगलीला या, बरोबर आहे. 100% येण्याचा प्रयत्न करा. 1-2 दिवस जेवढे येतील तेवढे दिवस. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. हां. परंतु प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला हं. आपण एक दिवसाचं जरी धरणे आंदोलन केलं, हां. बरोबर, बरोबर. तर याच्यावर काय होईल, शासनाचं लक्ष हे उपोषणाकडे जाईल. बरोबर. म्हणजे आपण धरणे आंदोलन का करतोय, हं. ते ज्या वेळेस इथं आंदोलन करतंय इकडच्या शासनाला कळेल की तुकाराम बाबांचं तिकडे आमरण उपोषण चालू आहे. बरोबर. आता ज्या वेळेस आझाद मैदानापासून तुम्ही छत्री महोत्सव घेतला, हां. त्यावेळेस मी त्या आमचं ज्यावेळेस रस्ता रोको आंदोलन केलं त्या निवेदनामध्ये माझं सरळ एकच म्हटलं होतं की आमचा छत्री मोर्चाला जाहीर पाठिंबा आहे. हो, बरोबर आहे. आणि हे कुठं दिलं आम्ही, जिल्हाधिकारीला, आयुक्ताला, तहसीलदारला, म्हणजे हां. हे आमच्या पोलीस डिपार्टमेंटला ज्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही दिलं, हं. तर ते देण्याचा उद्दिष्टच तो होता खरं आहे, की खरं आहे. तिथं जो मोर्चा चालू आहे तर त्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होतो. आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानुसार तो मोर्चा होतोय. बरोबर आहे. म्हणजे याचं काय होतं, या अधिकाऱ्यामार्फत सुद्धा शासनाला पत्र जातं आणि तिकडे पण लक्ष केंद्रित होतं. खरं आहे की. बरोबर आहे. जर हो. आपण आता उपोषणाला बसणार, हं. तर जे लोक धुळ्याहून येतील हं. ते तिथं येतीलच. येतील. बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु जे लोक घरी राहतील मग त्या लोकांना काय, हां. त्या लोकांना तुम्ही तिथं जे तुम्ही आता म्हणलं ते प्लॅनिंग आपण वापरू. ती प्लॅनिंग कारण आता मी धुळ्याला काय करणार, लगेच काहीतरी एक उपोषण म्हणजे आंदोलन काहीतरी एक दिवसाचा का होईना, कारण नाही. सध्या माझं 24 ऑगस्टपर्यंत या आस्थापनावर मी जिल्हा परिषद शाळेत आहे. बरोबर. हां. हा, म्हणजे आमचा जो कार्यकाळ आहे 24 सप्टेंबर म्हणजे 25 सप्टेंबर हां. ते डायरेक्ट 24 ऑगस्ट पर्यंत एकही दिवसाचा गॅप नाही. हां. आपण याच्या आधारावर पुढे कोर्टात जाऊ शकतो. खरं आहे. कारण मी काय केलंय, ज्या दिवसापासून ड्युटी केली हां. त्या दिवसापासून रजिस्टर आणि तुमच्या ज्या हजेऱ्या हां. एकही दिवसाचा गॅप नाही. म्हणजे जर शासनाने ठरवलं हं. तर 24 ऑगस्ट पर्यंत, हं. तर 240 जे दिवस आपल्याला कामगार कायद्यामध्ये बसतात, हां. राज्यामध्ये 35 जिल्ह्यांचा उन्हाळी सुट्टीच्या नावाने ब्रेक झालाय. हां. परंतु धुळे जिल्हा असा आहे की शासकीय आस्थापना म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये हां. माझा एकही दिवसाचा गॅप नाही. अरे बापरे! हो, एकही दिवसाचा नाही. म्हणजे कायद्यानुसार आपण कोर्टात ही लढाई जिंकू शकतो 100%. आणि या लढाईमध्ये मला तुमचे सर्वांची साथ पाहिजे. नाही, आम्ही येणार ना तुमच्यासोबत. बरोबर. म्हणून याला काय करायचंय, तुम्ही जो मुद्दा मांडणार आहेत ना, हां. तर त्या मुद्द्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक राज्यात म्हणजे राज्यातल्या प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला हं. सगळ्यांना एक विनंती करा, बरोबर आहे. हां. ते आपल्याला एक दिवसाचं का होईना हं. आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि बरोबर आहे. त्या आंदोलनामध्ये एकच मुद्दा की तुकाराम बाबांचं उपोषण चालू आहे सांगलीला आणि त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे. बरोबर. शासनाने आम्हाला तात्काळ जी आर काढावा. हां. जर आम्हाला शासनाच्या शब्दानुसार जर त्यांनी आम्हाला आमचा शब्द पूर्ण केला नाही, हं. तर आमची पुढची लढाई येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आम्ही बहिष्कार टाकू. बरोबर आहे. बरोबर. त्यावर जर शासनाने तरी आमचा याला महत्व दिलं नाही, हं. तर आम्ही कोर्टात जाऊ. हं. आणि कोर्टात जाण्यासाठी अभिलाल देवरे सक्षम आहे. कारण का, मी आता माझे दिवस मोजले. हां. आता जर समजा माझा सप्टेंबर मध्ये जे जॉईनिंग आहे, तर बरोबर. त्यावेळेस आमच्या 6 दिवस, 6 पैकी एक रविवार आला, 5 दिवस भरले. हं. त्यानंतर तुमचे 10वा महिन्याचा जो आहे ऑक्टोबरचा 31 दिवस, हां. असे सगळे दिवस माझे आतापर्यंत जर म्हटलं हं. म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत मी 269 दिवस भरले. बरोबर. सॉरी, 279.
हा 279 म्हणजे 6वा महिन्यापर्यंत. आता 7वा आणि 8वा म्हणजे माझ्याकडे 2 महिने शिल्लक आहेत अजून. हा 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 म्हणजे मी जर म्हटलं कामगार कायदा म्हणजे 240 जे दिवस भरतात आपले हा ते आपले भरतायत. कारण एका वर्षाला 365 दिवस येतात. बरोबर 365 दिवस पैकी 183 दिवस काम करणं शासकीय कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे. खरंय. तो परमानंट नसला तरी. हा मग त्याच्या ठिकाणी जर समजा 182 दिवस तो काहीतरी रजा घेऊ शकतो, म्हणजे दवाखाना म्हणा, अनेक अनेक प्रकारच्या, बरोबर. आणि बरोबर. दुसरी गोष्ट जर म्हटलं 52 ते आठवडे येतात आपले, हम्म. हे मायनस करून आपले 183 दिवस काम करणं गरजेचं आहे. परंतु बरोबर. मी दुसरा गोष्टचा एक विचार केला, म्हणजे आपल्या या 9 महिन्यामध्ये, हा 9 ते 10 महिन्यामध्ये आपण जर त्यांनी जे शासकीय जी सुट्टी जरी दिली, म्हणजे हा. रविवार समजा किंवा एखादी जयंती म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणा, किंवा महापुरुषांच्या ज्या जयंती येतात, अशा जयंतीची जरी शासनाने सुट्टी दिली, ते आपण त्या सुट्ट्या मायनस करून सुद्धा माझे दिवस पूर्ण, हा. मी समर कॅम्पच्या दिवशी सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत आणि मुख्याध्यापकांनी मला सही शिक्का करून दिला की माझी 100% हाजरी. बरोबर बरोबर आहे. सगळे मायनस करून मी जवळपास 255 दिवस भरतील माझे. बरोबर. आणि जर ते रविवार आणि आपले जयंतीचे दिवस जर एकत्र घेतले तर मी जवळपास 300च्या पुढे दिवस माझे जाऊ शकतात. बरोबर आहे. हा म्हणजे आपल्याला काही लोक म्हणतात एका वर्षाचं काम करणं गरजेचं असतं, पण त्याला का गरजेचं असतं की त्याचे दिवस भरायला पाहिजे. बरोबर आहे. आपण काय करणार आहे, कायद्याची लढाई लढली तरी आपलाच विजय आहे आणि जनतेची लढाई लढली तरी आपला विजय. खरंय. फक्त या लढाईमध्ये सूत्र महत्वाचं आहे बाबा. बरोबर आहे. 25 सप्टेंबर पासून, ज्या दिवसापासून मी इथं जॉईनिंग झालो, मी स्वतः प्रशिक्षणार्थी आणि संघटनेचा संस्थापक या नात्याने मी संघटन ही चळवळ सुरुवात आपण केली. बरोबर आहे. मला फक्त एकच गोष्टीचे खंत आहे की ज्या दिवसापासून मी काम केलं, परंतु जे नेतृत्व आपल्या राज्यामध्ये नेतृत्व करतायत, या लोकांनी काय केलं की 4 लोक आम्ही आहोत, 5 लोक आम्ही आहोत, पण जो प्रशिक्षणार्थी म्हणून ज्या माणसाने सुरुवात केली त्या अभिलाल देवरेचं नाव कोणी घेत नाही. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. पण त्यात त्यात काय झालं की आम्हाला पण मला एवढं माहित नव्हतं. आता आम्हाला वाटलं की तुम्ही प्रशिक्षणार्थी त्यामध्ये आहात असं म्हणताना ते गोळ झाला होतो. त्यानंतर बाकीच्या गोष्टी माहित पडल्या असतात आपल्याला तर ते 100% तुमचे नाव त्या ठिकाणी आलं असतं. काय अडचण नाही. हो म्हणजे कारण काय, जो लढा देणारा व्यक्ती ना, बघा प्रशिक्षणार्थी जरी आहे मी, मला पण नोकरीची गरज, मी गरीबाचा मुलगा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. परंतु मला म्हणायचं काय आहे की आपण एक प्रशिक्षणार्थी म्हणून जो माणसाने सुरुवात केली आणि तो एका संघटनेचा संस्थापक आहे, आदर्श मल्हार सेनेचा, तर त्या माणसाने 25 सप्टेंबर पासून जी 1-2 सुरुवात जी केली ती मी केली. मग ते नाव कशाला विसरता. राज्यातला पहिला मुख्यमंत्र्यांना 16 जानेवारीच्या दिवशी मी भेट घेतली, म्हणजे अजितदादा सोबत. म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आतापर्यंत मी जेवढे आंदोलन केले, तुमचं बोलणं झालं नाही या विषयावर कधी मानवी. हो. मग मला काय म्हणतो, मीडियाने मला पुढे येऊ दिलं नाही. मीडियाचा विषय वेगळा. हो मीडिया किंवा प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा कसं आहे तिथं त्या भागामध्ये ना, आता मुंबईला आझाद मैदानावरती पण आंदोलन झालं ना, ते कुठं मीडियावर आलं. आता सांगलीमधून मीडिया, आता बाहेर कुठे मीडिया स्ट्रॉंग नाही ना, आता मुंबईला पण कुठे मीडियाने काम केलं. बरोबर. आता पण मीडियाने काम चांगलं केलं नाही चांगलं. मग आता हा जो कार्यक्रम घेतला ना आपण, मीडिया पुढे घेतला आपण. बरोबर. कारण मला म्हणायचं काय, मला स्वतःला नोकरीची गरज आहे. बरोबर आहे. मी एक बेघर मध्ये राहणारा व्यक्ती, मला काही राजकारणाची गरज नाही. कारण मला 25-30 लाख रुपये देऊन नोकरी मिळणार नाही. बरोबर. आणि ही पण शासकीय नोकरी. आणि यात कसं आहे माहिती दादा, की पूर्ण मीडिया आहे ना, हे पूर्ण ताकदीने उतरायला लागतं. हो. आणि मीडियाला तुम्हाला माहिती आहे, मीडियाचं फार चित्र काम आहे. बरोबर. आम्ही ते पूर्ण प्लॅनिंग मध्ये चाललोय. पण समजा मीडिया ते झालाच, पण ज्या प्रशिक्षणार्थ्यांना पण कळायला पाहिजे की 16 म्हणजे 25 सप्टेंबर पासून 2024 पासून जो व्यक्ती ज्योत लावून ठेवली, बरोबर आहे, तर त्या व्यक्तीला सुद्धा आपण डावलून चालणार नाही ना. बरोबर आहे. आणि विशेषतः त्याला स्वतःला गरज आहे नोकरीची. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. कोणी लढा दिला नाही दिला, पण मला तर स्वतःला ते शेवटपर्यंत लढावं लागणार ना. जर इथं नाही झालं, बघा
2001 मध्ये काँग्रेस सरकारने गोरगरिबांच्या मुलांना वस्ती तांडामध्ये जॉब दिला होता. हा. म्हणजे आमच्यासारखं प्रशिक्षण दिलं होतं. हा. आणि ते प्रशिक्षण दिल्यानंतर तिथले कमी शिकलेले लोक होते. म्हणजे आमचे तरी 2 वर्ग जास्त शिकलेले आहेत. हा. ते 12वीच्या खालचे पण होते, पण आम्ही 12वी BA का डिप्लोमा वगैरे असे लोक आहेत. आणि या लोकांना काय केलं, 1000 रुपये मानधन दिलं आणि त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. हा. आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2011ला त्यांना निकाल दिला. हा. आणि त्यानंतर 2014 मध्ये या शासनाने त्यांना कायम रोजगार केलं. ते 80,000 रुपये पगार घेत आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता मला म्हणायचं आहे सर बाबा, जर त्यांना शासन म्हणजे कोर्ट न्याय देऊ शकतं, हा. मग आम्हाला का देऊ शकत? खरं आहे की. आपण त्या कायद्याने जर लढा दिला तर बरोबर आहे. आणि बरोबर. याच्यासाठी तर भविष्यात अभिलालची गरज भासणारच आहे. हो. पुढची कोर्टात जर गेलो तर त्यावेळेस काय आहे, 35 जिल्ह्यांच्या लोकांना कोणाला 8 दिवसाचा 15 दिवसाचा महिना 2 महिन्याचा ब्रेक झालाय. हा. कोर्ट सहानुभूती बघत नाही तर कागद बघतो. खरं आहे की. आणि कागदावर आपल्याला लढाई देण्यासाठी अभिलालची परत गरज भासणार. खरं आहे. खरं आहे. आणि सुरुवात अभिलालनेच केली. मग त्या माणसाला जर आपण एकत्र घेऊन जर आपण लढा दिला तर काय होईल? हो, बरोबर आहे की. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून मला त्याच गोष्टीची विनंती, दुसरं काही नाही. मी दुसरं काही सांगू शकत नाही. तुम्ही आमच्यासाठी लढा देतायत, आम्ही तुमचं मनापासून आभार मानतो. नाही नाही, काय अडचण नाही. आपण प्रयत्न पूर्ण करतो, मला काय अडचण नाही. आणि होऊन जाईल पांडुरंगाच्या कृपेने काहीतरी. आणि 100% तुम्ही पण, मला वाटतं की ह्या अनुषंगाने थोडं आता मी आज माझा दुसरे काम आहे माझं, आज संपते बाहेर पडलो, मी तुम्हाला संध्याकाळी फोन करून आपण बोलू काय करता येते बघू. हो हो हो. फक्त मला एकच गोष्टीचे मी तुमच्याकडनं माफी मागेल. सांगलीला येण्यासाठी मी आमच्या फॅमिली सोबत चर्चा करत होतो. आणि चर्चा करत असताना मला तिथं तुमच्या सोबत उपोषणाला बसायचं असं पण आमचं जाहीर झालं. परंतु एक दुसरी गोष्टचा आम्ही एक विचार केला, जर शासनाने उद्या उठून ठरवलं तेव्हा जे आमचे समर कॅम्प घेतले होते म्हणजे उन्हाळी सुट्टीच्या वेळेस, तर त्यावेळेस आम्ही ड्युट्या जरी केल्या पण त्या जर त्यांनी ग्राह्य नाही धरल्या, नाही उपयोग होत नाही, जजमेंट चुकते, तर जजमेंट चुकेल. म्हणजे आपले ते दिवस मायनस होऊन जातील. म्हणजे आपली कोर्टाची लढाईसाठी ते दिवस भरणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण काही लोकांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय. काही कसं आहे, ड्युटीला जात नाही, काही नॉर्मल गोष्टीसाठी सुद्धा घरी थांबतात. बरोबर आहे. आपल्या आंदोलनाला पण सहभागी होत नाही, परंतु ड्युटीला पण वेळेवर जात नाही. हो, काय 6,000, 8,000, 10,000 मध्ये काय करायचं? अशा लोकांची मानसिकतामुळे त्यामुळे जर आपण त्या केसमध्ये जर हारलो तर राज्यातल्या लोकांचे नुकसान होऊ शकते. खरंय. बरोबर आहे. म्हणून आपल्याला दिवस भरणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे मला एकच म्हणायचंय, मी आंदोलनात म्हणजे आपल्या संघटनेच्या वतीने, प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने, तर मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देणार आहे. आणि धुळ्याला एक आंदोलन घेऊ. म्हणजे त्या आंदोलनामध्ये आमचं डायरेक्ट राहील की आमचा तुकाराम बाबांना जाहीर पाठिंबा आहे. बरोबर आहे. हो, बरोबर. फक्त 24 ऑगस्ट पर्यंत मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही, त्या कारणास्तव. बरोबर आहे. आणि पुढची लढाई आपण सोबतच आहे. हो. आज पण सोबत आहे, पुढे पण सोबत आहे. हो, 100% काय अडचण नाही. बरोबर. आणि या गोष्टी तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं सुद्धा तुमच्या वतीने सांगणं गरजेचं आहे. हो, सांगून काय अडचण नाही. बरोबर आहे की नाही? हो, 100%.